नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सायकोलॉजी सिम्प्लिफाईड बाय त्रिशूला. आज आपण सेट सायकोलॉजी युनिट 1 मधील भगवद्गीता अँड सायकोलॉजी हा महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. हा टॉपिक सेटमध्ये वारंवार विचारला जातो. तर आपण इथं बघत आहोत की एमर्जन्सी ऑफ सायकोलॉजी यामध्ये सायकोलॉजिकल थॉट इन सम मेजर ईस्टर्न सिस्टम, त्याच्यामध्ये भगवद्गीता, बुद्धिझम, सुफिझम, इटर्नल योगा असे अनेक सारे टॉपिक आहेत. तर आपण एक एक टॉपिक वन बाय वन शांतपणे समजून घेणार आहोत आणि त्यामध्ये येणारे MCQs कोणते आहेत आणि सेट एक्झामच्या दृष्टीने आपल्याला याचा कसा अभ्यास करायचा आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. तर यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला 4 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर ईस्टर्न सिस्टम आणि वेस्टर्न सिस्टम म्हणजे सायकोलॉजी म्हटलं की आपल्याला नेहमी वाटत असतं की फ्रॉइड, वॉटसन हाच फक्त सायकोलॉजीमध्ये आहे, पण आपल्याला माहिती आहे की हजारो वर्षांपासून आपल्या देशामध्ये मनावर काम केलेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये 4 जे पार्ट्स आहेत ईस्टर्न्स मधले, भगवद्गीता, बुद्धिझम, सुफिझम, इंटेग्रल योगा, यातला आज पहिला पार्ट बघणार आहे. तो म्हणजे भगवद्गीता, सायकोलॉजी आणि सेटमध्ये येणारे क्वेश्चन्स. तर भगवद्गीता यामध्ये आपल्याला माहिती आहे की व्हाय भगवद्गीता अँड इट्स इम्पॉर्टन्स इन सायकोलॉजी. तर मानसशास्त्रामध्ये भगवद्गीतेचा काय रोल आहे. तर ही एक एन्शियंट इंडियन सायकोलॉजिकल टेक्स्ट आहे. आपल्याला माहित आहे की गीता ही फक्त काही एका धर्मापुरती मर्यादित नसून ती मानवाच्या मनाचा अभ्यास करते किंवा जीवनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला गीता समजून देते. म्हणून असं म्हटलं जातं की गीतेमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होतं ह्युमन माइंडचं. तर त्यामुळं आपल्याला गीतेचा आणि सायकोलॉजीचा अभ्यास त्या दृष्टीने करता आला पाहिजे की ज्याच्यामध्ये मानवी मन, ज्याच्यामध्ये इमोशनल कंट्रोल, सेल्फ डेव्हलपमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो. तर पुढे आपण बघूया. तर भगवद्गीतेची बेसिक माहिती आपल्याला माहित पाहिजे की हाऊ मेनी, किती क्वेश्चन्स आहेत, किती चॅप्टर्स आहेत. तर भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. तर MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं की आपल्याला माहिती आहे की गीता म्हटलं की अर्जुन आणि कृष्ण एवढे दोनच आपल्या डोळ्यासमोर येतात. तर गीता हा संवाद भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये 4 पात्र, 4 कॅरेक्टर्स आहेत, संजय आणि धृतराष्ट्र. तर संजय आणि धृतराष्ट्र, तर गीतेची सुरुवातच धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते की माझी मुलं आणि पांडव काय करत आहेत कुरुक्षेत्राच्या भूमीवर. तर त्यावेळेस संजयला दिव्य दृष्टी दिलेली असती व्यासांनी. तर त्याद्वारे तो कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय चाललेलं आहे ते बघत असतो. तर भगवद्गीता ही 5000 वर्षापूर्वी सांगितलेला, भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला गीता हा एक अनमोल ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये सेट परीक्षेच्या अँगलने आपण काही गोष्टी लक्षात ठेवणार आहोत. तर 18 अध्याय म्हणजे 18 चॅप्टर, 700 वर्सेस म्हणजे 700 श्लोक आणि 4 कॅरेक्टर, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र. तर आता आपण बघणार आहोत की आता आपण थोडंसं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जाऊया की जिथं अर्जुनाला कोणते सायकोलॉजिकल क्रायसिस आले होते. तर युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यानं, आपल्याला माहित आहे की स्वतःचे आजोबा, गुरुद्रोह, नातेवाईक, मित्र बघितले आणि त्यानंतर त्याचं सायकोलॉजिकल क्रायसिसची इथंच सुरू झाली की त्याला मनामध्ये फिअर आली. काय फिअर आली की मी समोरच्याला कसं मारू, ते माझे स्वतःचे आप्तजन आहेत, मी त्यांच्याशी युद्ध कसं करू. आणि मनामध्ये कन्फ्युजन उभं राहिलं, मन गोंधळलं. आजच्या भाषेत सांगायचं तर अर्जुनाला एन्झायटी, स्ट्रेस आणि इमोशनल कॉन्फ्लिक्ट अनुभवायला मिळाला. त्याला डिसिजन घेता येत नव्हता, डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम अर्जुनाला अनुभवायला मिळालं. तर सेटमध्ये प्रश्न येतो, अर्जुनाच कंडिशन बिफोर वॉर रिप्रेझेंट्स व्हॉट. म्हणजे अर्जुनाची कंडिशन युद्धाच्या आधी काय रिप्रेझेंट करते. तर उत्तर लक्षात ठेवायचं, एन्झायटी अँड कॉन्फ्लिक्ट. त्याला एन्झायटी आणि कॉन्फ्लिक्ट आली होती.
तर कृष्णा ॲज अ काउन्सलर. आता विचार करा, जर परीक्षेपूर्वी एखादा विद्यार्थी घाबरला आणि तो असं म्हणायला लागला की मला समजत नाही, मी काय करू? तर अशा वेळी काउन्सलर म्हणून किंवा एखाद्या टीचर म्हणून आपण काय त्याची काउन्सिलिंग करणार किंवा काय करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला काय वाटतंय ते ऐकणार आणि त्याला सकारात्मक विचार करायला मदत करणार, बरोबर? तर कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा अर्जुनाची अशी परिस्थिती झाली तेव्हा कृष्ण ॲज अ काउन्सिलर त्याच्या समोर होता. कृष्णाने त्याला गायडन्स दिला, त्याच्या इमोशनल कॉन्फ्लिक्टमध्ये त्याला समजून सांगितलं. त्यालाच आपण मॉडर्न सायकोलॉजीमध्ये कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग असं म्हणतात, की त्याला भीती दाखवून किंवा फक्त विश्वरूप दाखवून आणि तू करच फोर्स करून असं न करता काउन्सलरची भूमिका कृष्णाने केलेली आहे. म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञ सायकोलॉजिस्ट कृष्णाला वर्ल्ड्स फर्स्ट काउन्सलर असं म्हणतात. त्याने अर्जुनाची कॉग्नेटिव्ह चेंज केलाय. कॉग्नेटिव्ह म्हणजे बुद्धीने त्याच्यामध्ये बदल घडवला आणि त्याला मोटिवेशन दिलं. म्हणून त्याला अर्जुनाला कृष्ण असं म्हणतात की तुला जे योग्य वाटत असेल ते तू कर, मी सांगतोय म्हणून तू करू नकोस. आणि ते करत असताना त्याला कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग आपण CBT मध्ये जे बघतो ते कृष्णाने आधीच 5000 वर्षापूर्वी कृष्ण आणि अर्जुनासोबत केलेलं आहे. म्हणून कृष्ण ॲज अ काउन्सिलर म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. त्यानंतर भगवद्गीतेमधले मेन कॉन्सेप्ट जो आहे तो आत्मा म्हणजे सेल्फ, त्याला आपण इटर्नल सेल्फ आपण असं म्हणतो. आपण अनेकदा म्हणतो हे माझं शरीर आहे. जर शरीर माझे आहे तर मी कोण आहे? तर गीतेत सांगितल्यानुसार तो मी म्हणजे आत्मा आहे. आत्मा हा शरीर नाही, आत्मा हा मन पण नाही, आत्मा हा शाश्वत आहे. शरीर जन्म घेते, नष्ट होते, पण आत्मा अमर आहे. तर सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मधून पाहिलं तर ही संकल्पना इनर स्टॅबिलिटी देते. बियॉन्ड बॉडी अँड माइंड आय एम समवन, मी कोणीतरी आहे, की याचा सेल्फ अवेअरनेस येतो की आय एम समवन. तर जीवनात अपयश आले, कोणी टीका केली, काहीही नुकसान झालं तर बियॉन्ड बॉडी अँड माइंड आय एम समवन हा सेल्फ अवेअरनेस आल्यामुळे इनर स्टॅबिलिटी येते. तर आत्मन इज इमॉर्टल अँड इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे ज्याला कोणीही मारू शकत नाही. आणि असं जेव्हा माझ्यात अशी शक्ती आहे की जी कोणी डिस्ट्रक्ट करू शकत नाही, इट इज इमॉर्टल, हा जेव्हा कॉन्सेप्ट डोक्यामध्ये बसतो तेव्हा व्यक्ती कोलमडून पडत नाही, त्यांनी इनर स्टॅबिलिटी येते. हा सेल्फ कॉन्सेप्ट गीतेतून मिळतो. तर सेट एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार गीतेतले 3 गुण आज आता आपण बघणार आहोत. 3 गुण. तर गीतेनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 प्रकारची शक्ती आहे, सत्व, रजस आणि तमस. तर सत्वाचा अर्थ होतो की विजडम अँड प्युरिटी. तर त्यानंतर राजस हा व्यक्ती कोण आहे? तर तो ऍक्टिव्ह आणि डिझायर असतो, त्याच्याकडे खूप इच्छाशक्ती असते, सतत काही ना काही त्याला धडपडत जायचं असतं. तिसरा आहे तामसी, तर तो इग्नोरन्स असतो, लेझीनेस असतो. तर आपण एका उदाहरणातून समजून घेऊया की एका वर्गात 3 विद्यार्थी आहेत. पहिला शांत, अभ्यासू आणि प्रामाणिक आहे. दुसरा स्पर्धात्मक आहे आणि सतत काहीतरी साध्य करायचे म्हणून धडपडतो. तिसरा आळशी आहे आणि काम पुढे ढकलतो. तर या 3 गोष्टी म्हणजे 3 गुण आहेत आणि त्या गुणांनुसार त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ठरते. तर आपण बघू, सत्व म्हणजे काय? आता आपण सांगितलं की तो सात्विक आहे, म्हणजे तो बॅलन्स्ड आहे, काम, ऑनेस्ट आहे. राजस म्हणजे ऍक्शन्स, ॲम्बिशियस, नेहमी काहीतरी करायचं पण तो अस्वस्थ राहतो. जसं की रावण ॲम्बिशियस होता, हुशार होता, सतत काहीतरी धडपड करायची होती, पण कधीही स्वस्थ नव्हता, अस्वस्थ होता, सतत त्याला काही ना काही हवं होतं. त्यानंतर तामसी म्हणजे इनॅक्टिव्ह, आळशी, उत्साहित नसणे, काम ढकलत राहणे. तर सेट एक्झामच्या अँगलने आपण ट्रिक लक्षात ठेवूया. सत्व म्हणजे विजडम, राजसी म्हणजे ऍक्टिव्हिटी, तमस म्हणजे लेझीनेस. ओके, नेक्स्ट. तर गीतेचा सिद्धांत येतो एक्झाम मध्ये बऱ्याचदा की कर्मयोग वरती येतो. गीता हे कर्मयोगावर आधारित आहे. कर्मयोग हा गीतेचा 3रा अध्याय आहे.
तर आपण ते थोडक्यात समजून घेऊया. समजा आपला सेटचा पेपर आहे आणि सतत मनात येतं की मला मार्क्स मिळतील का, मी पास होईल का, सतत तोच विचार केल्यामुळे आपल्यात एन्झायटी वाढते आणि त्यामुळं आपल्या अभ्यासावरचं लक्ष केंद्रित न होता आपलं रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास होतो. मग असं जर सतत राहिलं तर काय होईल, तर स्ट्रेस वाढेल, एन्झायटी वाढेल आणि आपण सतत फळाची चिंता केल्यामुळं कामावरचं म्हणजे अभ्यासावरचं लक्ष जाईल. म्हणून गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कर्म कर, फळाची चिंता करू नको. तर ह्याला सायकोलॉजिकली हा विचार परफॉर्मन्स एन्झायटी कमी करतो की माझ्या कामावरती भरोसा असला पाहिजे, ना की रिझल्ट ओरिएंटेड. तर ह्यामुळे आपली परफॉर्मन्स एन्झायटी कमी होते, यातून आपली इफिशियन्सी वाढते आणि आपण रिझल्ट विषयी खूप चिंता करत बसत नाही, ओव्हर थिंकिंग कमी होतं. त्यानंतर की सायकोलॉजिकल रिलेव्हन्स ऑफ भगवद्गीता. तर यातून सायकोलॉजिकल रिलेव्हन्स म्हणजे की आपल्याला गीतेतून जे आपण सीबीटीतून मिळवायचं बघतो, आरईबीटीतून मिळवायचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या बिहेवियरल टेक्निक्समधून मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर गीतेमधून अर्जुनासोबत त्याला जो स्ट्रेस आला होता, तो स्ट्रेस मॅनेज करण्यामध्ये तो यशस्वी झाला, त्याचं इमोशनल रेग्युलेशन झालं, सेल्फ अवेअरनेस आला, मोटिवेशन मिळालं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करून तो कामाला लागला. तर हे सायकोलॉजिकल रिलेव्हन्स आहे भगवद्गीतेचा. तो फक्त अर्जुनापुरता मर्यादित नसून तो आपल्या आजच्या काळातही आपल्या सायकोलॉजिकल क्रायसिसमध्ये आपल्याला 100% मदत करते. तर आपण काही MCQs बघूया की प्रश्न विचारला की 3 गुण कोणते, 3 गुणांस. तर त्याच्यामध्ये जर हे 4 ऑप्शन्स आले तर ऑब्वियस आहे आत्ताच आपण रिव्हिजन केल्यामुळे की सत्व, रजस आणि तम हे 3 गुण गीतेमध्ये सांगितले आहेत. इगो, सोल आणि माइंड हे चुकीचं उत्तर आहे. इगो, सुपर इगो हे पण चुकीचं उत्तर आहे. तर आपले उत्तर असणार आहे ए. त्यानंतर अर्जुनाच कंडिशन बिफोर वॉर रिप्रेझेंट्स, आत्ताच सांगितलं होतं की लर्निंग हे नाहीये, परसेप्शन पण नाही आणि मेमरी पण नाहीये. तर अर्जुनाची कंडिशन वॉरच्या आधी कशी होती, तर तो अँक्शियस होता आणि कॉन्फ्लिक्ट्स होतं, करू की नको करू, हे करू का ते करू, 2 धर्मांमधलं मी कुठला धर्म स्वीकारू, यामध्ये त्याला कॉन्फ्लिक्ट आलं होतं. तर डिसिजन कॉन्फ्लिक्ट आणि एन्झायटी ही वॉरच्या आधी अर्जुनाची कंडिशन होती. तर आन्सर आहे बी. त्यानंतर कर्मयोग एम्फसाइजेस, कशावरती कर्मयोग भर देतो, रिझल्ट वरती देतो, रिवॉर्ड वरती देतो का फक्त मेडिटेशन कर, काहीच काम करू नको, फक्त राम राम देव देव करत बस, असं सांगितलं का? नाही. गीता सांगते कर्म कर, काम कर, ऍक्शन विदाउट अटॅचमेंट टू रिझल्ट, की मला काय मिळेल याचा विचार न करता सतत काम करत राहा, हे कर्मयोग गीतेचा आपल्याला भर देतो. तर कर्मयोगा एम्फसाइजेस ऑन ऍक्शन विदाउट अटॅचमेंट टू रिझल्ट्स, आन्सर आहे सी. तर आपण क्विक समरी करूया की गीतेमध्ये काय आहे की अर्लिएस्ट सायकोलॉजिकल टेक्स्ट आहे आणि याचा कॉन्सेप्ट आत्मन आहे, ज्याच्यामध्ये ट्रू सेल्फ आहे. मेंटल डिसऑर्डर्स कधी येतात, जेव्हा आपण फक्त बॉडी आणि मटेरियल वर्ल्डमध्ये राहतो. तर बॉडी आणि मटेरियल वर्ल्ड हे सोडून सुद्धा मी कोणीतरी आहे, मी आत्मा आहे, मला कोणी छेदू शकत नाही, मारू शकत नाही, हे जेव्हा रिअलायझेशन होतं तेव्हा इनर स्टॅबिलिटी येते, सेल्फ अवेअरनेस येतो आणि हे झालं आत्मनचा कॉन्सेप्ट. त्यानंतर 3 गुण आत्ताच आपण बघितले, सत्व, रजस, तम, तामसी. तर सत्व कसं लक्षात ठेवायचं, सत्व म्हणजे विजडम, प्युरिटी अँड बॅलन्स. राजस मध्ये आहे की तो नेहमी ऍक्टिव्हिटी बेस्ड असतो, ॲम्बिशियस असतो, सतत इच्छा करणारा असतो. तामसी असतो तो लेझीनेस असतो, इग्नोरन्स असतो, इनॅक्टिव्हिटी असते. तर सेट पॉइंट ऑफ व्ह्यूनी की इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस कॅन बी एक्सप्लेन थ्रू द डॉमिनन्स ऑफ डिफरंट गुणाज, की वेगवेगळ्या गुणाचा डॉमिनन्स. आता माझ्यामध्ये जर राजसी गुण जास्त असेल तर तो डॉमिनंट, प्रत्येकामध्ये हे 3ही गुण असतात, पण त्यातला जो गुण डॉमिनंट आहे
म्हणजे 3 गुण आहेत प्रत्येकामध्ये, राजसी, सात्विक आणि तामस. तर एखाद्यामध्ये तामसी हा डॉमिनंट असेल, जास्त टक्के असेल, तर त्याला आपण म्हणतो की हा सात्विक आहे. एखाद्यामध्ये जर ॲम्बिशियस खूप जास्त आहे, सतत अस्वस्थ असतो, तर तो आपण म्हणतो तो राजसी आहे. आणि तामसी म्हणजे आळशी. आपल्या सगळ्यांमध्ये आळस असतो, पण तो डॉमिनंट आहे का, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, आपण नेहमीच लेझी असतो का, तर असं नाहीये. तर जो डॉमिनंट गुण आहे, जो माझ्या कडे तो लगेच बघितलं की दिसतो, तर तो गुण नुसार आपली पर्सनॅलिटी असते. बरोबर. जो गुण डॉमिनंट आहे त्यानुसार इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस होतात, की सात्विक, राजसी आणि तामसी. आणि इमोशनल रेग्युलेशन हा जो आहे, तर अर्जुनाची जी स्थिती होती एन्झायटी बिफोर वॉर, तर ती स्ट्रेस होती, तो स्ट्रेस्ड होता, कॉन्फ्लिक्ट होतं, इमोशनल डिस्टर्बन्स होता, आणि कृष्णाने त्याचं काउन्सिलिंग केलं. म्हणून इथं कृष्णा ॲज अ काउन्सिलर अँड यू कॅन से दॅट अर्जुन ॲज अ क्लायंट. सो आणि यामध्ये कृष्णाने अर्जुनाचं जे काउन्सिलिंग केलं त्याला आपण कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग गायडन्स, याला सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन असंही म्हणू शकतो. तर आपला चौथा पॉईंट होता कर्मयोगा. इट फोकसेस ऑन ॲक्शन रादर दॅन आउटकम्स. तर सायकोलॉजिकल बेनिफिट्स काय मिळतात आपल्याला गीतेकडून? इट रिड्युसेस एन्झायटी, बेटर इमोशनल स्टॅबिलिटी, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड इम्प्रूव्ड मोटिवेशन. ह्या गोष्टी आपल्याला भगवद्गीतेतून मिळतात. जे सायकोलॉजिकली आपण जर विचार केला, तर आपण जर बियॉन्ड एक स्क्रिप्चर म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं, बियॉन्ड रिलिजन आपण बघितलं, तर गीता आणि सायकोलॉजी यांचा 100% मेळ लागतो. आणि आपल्याला सायकोलॉजीमध्ये जर कुठल्या प्रश्नाचं उत्तर समजत नसेल, बिहेवियरल इश्यूज होत असतील, तर गीतेतून त्या प्रश्नांचे 100% उत्तर मिळू शकतं. म्हणूनच हा टॉपिक सेट एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा असतो. ह्याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जसं गीतेचं बघितलं तसंच बुद्धिझम आणि सायकोलॉजी, मानसशास्त्र आणि बुद्धिझम यांचा कसा रिलेव्हन्स आहे तो आपण बघणार आहोत. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आता लवकरात लवकर अभ्यासाची सुरुवात करा. अगदी 1 महिन्यावरतीच आपली परीक्षा आलेली आहे. बरोबर आज म्हणजे 26 जुलै दिवशी आपला पेपर असणार आहे. तर आपण लवकरच पूर्ण सगळेच्या सगळे युनिट कव्हर करूया. आणि जेवढं मला जमेल तेवढं लवकरात लवकर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यानंतर आपण सोबतच जुने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूयात, जेणेकरून आपला सगळ्याच्या सगळ्या सेटचा अभ्यास होईल. थँक्यू फॉर वॉचिंग.